हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय गोड रसरशीत स्वादिष्ट चवीचा शिरा. तर सगळ्यांना सगळ्यात अगोदर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला. हे सर्व वर्ष सुख समृद्धीचे आणि निरोगी आयुष्य लाभू देत. सर्व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ देत. तर आज आपण बनवतोय गोड शिरा. नवीन वर्षाचा गोड पदार्थ बनवायचा होता, तर म्हटलं चला साधा सोपा आणि पटकन होणारा हा रसरशीत शिरा बनवूया. तुम्ही म्हणाल, शिरा बनवायला काय अवघड आहे का? किती सोपं आहे. पण बऱ्याच वेळेस असं होतं की शिरा खूप दाटसर बनतो किंवा खूप पातळ होतो. तर आपण वाटीच्या अचूक प्रमाणासह हा शिरा बनवणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व छोट्या-छोट्या टिप्स सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे. तर मी इथे जाड रवा वापरला आहे. याच्यामध्ये बारीक रवा असतो, चिरोटी रवा. तुम्हाला ज्या रव्यापासून शिरा बनवायचा आहे तो वापरू शकतात. तर 1 वाटी जाड रवा घ्यायचा आहे. थोडे काजू आणि बदाम मी असे मोठे-मोठे काप करून घेतलेत. तुम्ही हवं तर बारीकसुद्धा करून घेऊ शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. त्यासाठी आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे. तर त्याच वाटीने इथे पण पाणी घेऊयात. तर एका मोठ्या टोपामध्ये मी पाणी टाकून घेतले. तर आपल्याला एकूण 3.5 वाटी एवढं पाणी लागणार आहे 1 वाटी रव्यासाठी. जर तुम्ही बारीक रवा वापरला तर 3 वाटी परफेक्ट पाण्याचं प्रमाण आहे आणि जाड रवा असेल तर 3.5 वाटी पाणी लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण 2 लवंगा टाकून घेऊया आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. यामुळे खूप छान स्वाद शिरामध्ये उतरतो. त्याचा फ्लेवर आहे तो खायला खूप छान लागतो. नक्की असा करून पहा. अगदी चिमूटभर मीठ टाकायचे. त्यामुळे गोड पदार्थाची चव आणखीनच वाढते. ज्या वाटीने रवा घेतला, पाणी घेतलं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतली आहे, म्हणजेच पाऊण वाटी. तर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर अर्धी वाटी साखर वापरली तरी चालेल. पाव चमचा विलायची पावडर टाकून घेऊया आणि अगदी चिमूटभर ऑरेंज फूड कलर टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया. नंतर आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत. आता हे पाणी असंच आपण बाजूला ठेवूया. जेव्हा आपला शिरा म्हणजेच रवा भाजत येईल त्यावेळेस आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे. फक्त साखर विरघळेपर्यंत, उकळवून घ्यायचं नाही आहे. आता आपण कढईमध्ये 4 चमचे तूप टाकून घेतले. त्यामध्ये काजू आणि बदाम छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. तर मीडियम गॅसवरती थोडासा हलका रंग येईपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेऊया. तुमच्याकडे मनुके असतील, तुम्हाला मनुकेसुद्धा आवडत असतील, ते सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकतात. मी याच्यामध्ये फक्त काजू आणि बदाम टाकून घेतलेत, ते तळून घेतलेत. तर किती छान रंग आला अशा रंगावर ते तळून घ्यायचे. राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर आपण 4 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे तूप घेतले. तर आता इथे 3 चमचे तूप आहे. त्या तुपामध्ये अगदी खुसखुशीत होईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजला का नाही हे कसं ओळखायचं? तर रव्याचा सुगंध येतो, रवा खुसखुशीत होतो, हलका-फुलका बनतो. चांगला याचा सुगंध येईपर्यंत हा रवा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. रवा जेवढा चांगला तुम्ही भाजणार तेवढाच आपला छान रसरशीत असा शिरा बनणार आहे. त्यामुळे रवा चांगला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा. आता इथे रवा चांगला भाजत आलाय, सुगंध येतोय. त्यावेळेस आपल्याला जे आपण साखरेचं पाणी बनवून ठेवले ते पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे. तर मोठ्या गॅसवरती फक्त पाण्यामधली साखर विरघळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं. साईडला पण रवासुद्धा भाजतोय, तोसुद्धा अधूनमधून हलवून घ्यायचा. रवा अजिबात करपू द्यायचा नाही किंवा त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही, काळपट रंग येऊ द्यायचा नाही. छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. तर साखर चांगली विरघळलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतला. पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि रवासुद्धा एकदम मस्त असा भाजून घेतला आहे. एकदम हलका-फुलका झाला आहे पहा. तर खूप छोट्या-छोट्या या टिप्स असतात, त्या जर आपण लक्षात ठेवून हा शिरा बनवला तर अप्रतिम चवीचा शिरा बनतो. सगळ्यात अगोदर पाण्याचं, रव्याचं आणि साखरेचं प्रमाण परफेक्ट घ्यायचं आणि आपण जे हे साखरेचं पाणी बनवलं ते उकळवून घ्यायचं नाही आहे. रवा चांगला भाजून घ्यायचं आहे. अशा छोट्या-छोट्या टिप्स करून जर तुम्ही हा शिरा बनवाल ना तर खूप छान बनणार आहे. आता जे पाणी आपण गरम करून घेते ते थोडं-थोडं या रव्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एका हाताने उलटण्याने असं मिक्स करत राहायचे. त्यामुळे गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित रवा चांगला विरघळला जातो. गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला या रव्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि संपूर्ण पाणी आपल्याला लागणार आहे. आत्ता जरी हे मिश्रण
पातळ वाटत असेल तरीसुद्धा जसजसं रवा शिजत जाणार आहे तसतसं हे पाणी रव्यामध्ये शोषून रवा पाणी शोषून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला संपूर्ण पाणी टाकून घ्यायचे. तर इथे मी सर्व पाणी टाकून घेतले. अगदी योग्य प्रमाण आहे पाण्याचं. अजिबात तुम्ही असं समजू नका की रवा किती पातळ झाला आहे आणि कसा व्यवस्थित होईल. तर पुढे तुम्ही पाहालच एकदम परफेक्ट असं आपलं हे पाण्याचं प्रमाण आहे. आणि व्यवस्थित आपण पाणी रवा मिक्स करून घेतले. एकही याच्यामध्ये गुठळी बनलेली नाही आहे रव्याची. पाहू शकतात किती स्मूथ असं आपलं मिश्रण झालं आहे. मिश्रण थोडंसं रव्याचं थिक झालं हे पहा. अशा पद्धतीचं झालं की आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवरती छान हा रवा शिजवून घ्यायचा आहे 2-3 मिनिटासाठी. तर गॅस कमीच आहे. कमी गॅसवरती आता झाकण ठेवून आपण हा रवा शिजवून घेऊया. घरभर या शिऱ्याचा घमघमाट सुटलेला आहे आणि कोणताही पदार्थ गोडाचा तुपामध्ये बनवला की घरभर सुगंध सुटतो. माझ्या मुलीला अजिबात अगोदर हा शिरा आवडत नव्हता. जेव्हापासून मी अशा पद्धतीचा शिरा बनवते तेव्हापासून ती दोनदा घेऊन खाते. एवढा हा शिरा तिला आता आवडतो. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून पहा. तुम्हा सर्वांना सुद्धा खूप आवडेल. तर पाहू शकता 2-3 मिनिटानंतर आपण झाकण उघडून घेतले आणि किती भारी आपला रवा शिजलेला आहे. सर्व पाणी ॲब्झॉर्ब झालेले. तर आता आपण जे ड्रायफ्रूट तळून ठेवलेत ते याच्यामध्ये टाकून घेऊया. तर काजू बदाम आपण याच्यामध्ये टाकून घेतले. आता आणखीन 1 मिनिटभर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर अगदी रसरशीत असा हा शिरा बनून तयार होतो. तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त हा शिरा बनला आहे. अजिबात पाणी जास्त झालेलं नाही आहे किंवा कमीसुद्धा पडलेलं नाही आहे. आणि रवा जाड असेल ना तर आणखीनच छान रवा उपमा बनला जातो. म्हणजे शिरा आणि उपमा चांगला बनला जातो. तर हे पहा सर्व आपला शिरा बनून झाला की सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करायचं. त्यामुळे शिऱ्याची चव आणखीनच वाढते आणि शिरा खायला खूप भारी लागतो. तर परफेक्ट असा आपला इथे शिरा बनवून तयार आहे. तर 1 वाटी रव्यासाठी आपल्याला एकूण 5 चमचे तूप लागलेलं आहे. तुम्हाला आणखीन जास्त आवडत असेल तर आणखीन एखाद चमचा तूप टाकलं तरी चालेल किंवा कमी तूप आवडत असेल तर कमी प्रमाण केलं तुपाचं तरी चालेल. फक्त आपल्याला पाणी, साखर आणि रवा हे प्रमाण योग्य घ्यायचे. तूप थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल. तर हे पहा अशा पद्धतीने हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. तर आपला इथे शिरा बनवून तयार झाला आहे. लगेचच प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आपण शिऱ्यामध्ये लवंगा आणि दालचिनीचा तुकडा टाकला त्यामुळे शिऱ्याला एक वेगळाच फ्लेवर येतो. तुम्हीसुद्धा केव्हा असा शिरा बनवला नसेल तर नक्की एकदा करून पहा. खूप छान होतो. गॅरंटी देऊन सांगते. ज्यांना कोणाला शिरा आवडत नसेल ना ते सुद्धा 100% आवडीने हा शिरा खातील. तर झटपट रसरशीत गोड शिरा बनवून तयार झाला आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला नवीन वर्षाची ही गोड शिऱ्याची रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला थोडी जरी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये. बाय बाय.